आज बाबासाहेबांची जयंती, शिक्षण, संघर्ष आणि सन्मान या 3 शब्दात ज्यांनी कोट्यवधींच्या आयुष्याचं सगळं सार मांडलं, त्या महामानवाला आज वंदन करण्याचा दिवस. लोक म्हणतात ते फक्त कायद्याचे जाणकार होते, मी म्हणतो ते अन्यायाविरुद्ध धगधगणारे मशाल. लोक म्हणतात ते संविधानाचे शिल्पकार होते, मी म्हणतो ते या देशातल्या शेवटच्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे महान नेते. 32 पदव्यांचा डोंगर शिरावर पेलणारा हा विद्वान तेव्हा लंडनच्या लायब्ररीत तासन तास उपाशी पोटी अभ्यासात मग्न असायचा. तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर स्वतःचं करिअर नाही, माझ्या देशातल्या शोषितांचं भविष्य होतं. 9 भाषांचे जाणकार, पण त्यांची खरी भाषा एक, मानवता. त्या हाताने कधी काळी काळाराम मंदिराचे दरवाजे फुटावले, त्या हाताने उद्याच्या भारताचं भाग्य लिहिलं गेलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र केवळ शब्दांचा खेळ नव्हता, तो हजारो वर्षांच्या गुलामीचे साखळदंड तोडणारा हुंकार होता. ते निडर होते कारण त्यांच्याकडे सत्याचं बळ होतं, ते निर्भीड होते कारण त्यांच्याकडे तर्काचं शस्त्र होतं, आणि ते विश्वरत्न ठरले.